नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपल्याला काय काय आव्हानाचा सामना करावा लागेल, पूर थोडासा ओसरत असताना आणि पुन्हा पाऊस सुरू झाला आहे, हेच आजचं एक पहिलं आव्हान. पण मी ते आव्हान तुम्हाला सांगेल, पण माणसाच्या वृत्तीबद्दल. थोडेच असतात असे लोक, पण ते लोक या अशा आपत्तीमध्ये सुद्धा काय वागू शकतात, म्हणजे त्यांना लाज कशी वाटत नाही की आपण काय वागतोय. काय नाव तुमचं? माझं नाव सचिन शत्रुघ्न सोनटक्के. आणि सचिनराव तुमचं हे हॉटेल आहे? माझं हॉटेल आहे. कधीपासून हॉटेल आहे? सचिनरावचं हॉटेल आहे? माझं 35 वर्षापासून हे हॉटेल आहे इथं. 35 वर्ष झालं तुम्ही हॉटेल चालवता? माझे वडील. त्याच्यात काय काय बनवत होता तुम्ही हॉटेलमध्ये? जेवण शुद्ध शाकाहारी, मांसाहारी, चायनीज, साऊथ इंडियन, सर्व प्रकारचे आयटम. आणि रोजचा आपला व्यवसाय किती होता सचिनराव? रोजचा माझा व्यवसाय 10,000 रुपये. रोजचा 10,000. किती कस्टमर असायचे रोजचे? कमीत कमी 50-60 कस्टमर यायचे. तर सचिनरावचं हे हॉटेल तर तुम्ही बघितलं, जे हे नदीकाठी असणाऱ्या सगळ्या गावातली जी परिस्थिती आहे तीच सचिनरावच्या हॉटेलची झालेली आहे. काहीही शिल्लक राहिलेलं नाही. ज्या ज्या वस्तू होत्या त्या त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिला आहेत या सचिनरावकडे, तर त्या महिला तिथे बसल्यात. तर सगळ्यात मोठं आव्हान आहे ते मानसिक आधार देणं. पण मला जी तुम्हाला गोष्ट सांगायची ती वेगळीच आहे. जरा सचिनरावकडे घ्या. तर सचिनराव माणसाच्या अशा वृत्तीबद्दल आपल्याला सांगतात की जी ऐकून तुम्ही माणसं आहेत की नाही असा मला प्रश्न पडेल. काय झालं सचिनराव? पुराच्या पाण्याने एकतर एवढं मोठं नुकसान झालेलं, लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. मला पुराच्या पाण्यात नुकसानाचं एवढं वाईट नाही आहे. मला सगळ्यात जास्त दुर्दैव हे वाटतं की आमच्या गावातल्या लोकांनी पहाटे 4 वाजता येऊन इथले चोरी करावी. भांडेकुंडी, कोण चमचे नेते, कोण पळी नेते, कोण कडी नेते, कोण काय नेते, पाण्याचे बॅरल, खुर्च्या, टेबल एवढं चोरीला नेलं ना. मला ही विनंती आहे ह्या लोकांना की हे चोरीला नेलेलं साहित्य. माय जरा तू इकडे जरा. हो काकू इकडे जरा. हे एकटे नाही सचिनराव, अजून एक जणांची कहाणी मी तुम्हाला. काय काय सचिनराव जरा मुख्य वस्तू कोणत्या कोणत्या गेल्या? चमच्यापासून गॅस सिगडी, गॅस टाकी, पाण्याची बॅरल, खुर्च्या, टेबल. चोरी करायची एक पण पद्धत असते किंवा किती हजाराचं साहित्य गेलं असेल? एक कमीत कमी चोरीला माझं नाही 50 ते 60,000 साहित्य चोरीला गेलं. आणि गावातलेच लोक? आणि गावातलेच लोक. तुमच्या ओळखीचेच आहेत? ओळखीचे मी बघितलेलं नाही डोळ्याने, पण गेलं. पण लोक सांगतात ना, सगळ्यांचे फोन यायला लागले मला, तुम्ही लवकर या. मी कसं आहे, इथं राहायची सोय नसल्यामुळे सोलापूरला गेलो आणि मला फोन यायला लागले की बाबा तुमच्या हॉटेलातले साहित्य चोरीला चालले, या लवकर. येऊन बघतो काय तर सगळं साहित्य चोरीला गेलं. म्हणजे पूर ओसरला की चोरटे सक्रिय झाले. आणि गावातलेच की जे एरवी प्रतिष्ठित. आता ह्या सुद्धा काकू ह्यांचं घर पलीकडे. तुमचं काय काय चोरीला गेलं? सगळे पत्रे, ते सगळे पैप चोरून न्यायला लागले ते वडून सगळे. आम्ही आल्यावर शिवाय देताना मग गेले परत नंतर. बेड, सगळं सामान आमचं आपलं शेड मधलं होतं ते सगळे उचलून घेऊन चालले. सिलाई मशीन होती, सिलाई मशीन पण घेऊन चालले होते. काय बोलणार आहे त्या प्रवृत्तीला? काय बोलणार म्हणजे तुम्हाला? काय काय आता सगळं गेलं ते गेलं, घरातलं गेलं, नुकसान झाले, मदत करायला पैसा पण घेऊन चालली. कपडा लत्ता गेला, सगळं गेलं ते गेलं. असं अंगावरच्या कपड्यावर उभारला होता, काय सुद्धा नाही. कुणाची एक चहा, एक कबर प्यायची मदत नाही आम्हाला. आता आम्ही 4 दिवसाला उपास आहे, देवीचा तर उपास आहे आमचा, तर उपास आहे आम्ही घरबार सगळे शाळेत तर गेले, आम्ही शाळेत पण गेलो. लोकांनी कमीत कमी चोऱ्या तर करू नये. काय आता ही जी प्रवृत्ती आहे, सरकारनं काय काय म्हणून करायचं? नाही ह्या प्रवृत्तीला तुम्ही काय बोलणार? तर हे एक मोठं आव्हान तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्याशिवाय दुसरं जे आव्हान आहे ते हे आहे, किती रस्ते उखडलेत बघा आणि गाळ किती आलाय. हे आव्हान असणार आहे आता महाराष्ट्र समोरचं. ह्या भागातलं 126 गावातलं दृश्य तुम्हाला मी दाखवतो. सगळीकडे गाळ, राडा रोडा. ते काढण्यासाठी गाव पातळीवरती जे कोणी लोक असतील ते. आणि महत्त्वाचं म्हणजे जो काही डांबरी रस्ता असेल इथला, तो डांबरी रस्ता असा उखडून पडला, असा उखडून पडला. आता हे आत्ताच मी तुम्हाला सांगू शकतो की हे शेकडो घराचं असं किंवा व्यापारी आस्थापनाचं नुकसान झालेलं नाही, हजारो घरांचं आणि हजारो व्यापारी आस्थापनाचं नुकसान झालं आहे. आणि आत्ता हा जो गाळ तुम्हाला दिसतोय, या गाळामध्ये घरातलं साहित्य आहे, तो सोफा सेट आहे पलीकडे, तो तुम्हाला जो दिसतोय तो वाहत आलेला आहे. आणि मग बाकीचं इतर साहित्य, अगदी चप्पल बुटा, घरातलं सगळं साहित्य. मामा घर कुठं आहे तुमचं? काय तुमच्या घरातलं वाहून गेलं? पत्रे, शेड ते खाली गोळा केलंय का काही? काय गोळा केलं गेलं वाहून? काय गोळा? तर हे वाहून गेलेलं साहित्य अशा पद्धतीनं जिथे कुठे जाण्या येण्यासाठी केलेली व्यवस्था, हीच ती IDBI बँक होती जी तुम्ही बघितली. तर हे गाळ आणि हे रस्ते हे मोठं आव्हान असणार आहे. याचा अंदाज नाही आहे कोणाला की आत्ता ह्या क्षणाला की किती शेकडो म्हणजे काही हजार किलोमीटरच्या रस्त्याची अशी अवस्था असेल. की जी अवस्था मी तुम्हाला दाखवतो, हे आव्हान असणार आहे पुढे. तिसरं
महत्त्वाचं आव्हान असेल ते रोगराईचं. कारण आता मी स्वतःच कालपासनं सर्दीनं आणि थोडीशी ताप आहे. त्याचं कारण आहे की अशा वातावरणामध्ये ह्या मेलेले जनावरे असतील किंवा इतका मोठा पावसाचा प्रकोप आहे तर जे विषाणू असतात ते तुम्हाला बाधा करायला उभाच आहेत ना. तर हे एक आव्हान असणार आहे आरोग्यविषयक. आता ही घरं बघा, ह्याच्यात हे सोफे खाली पडलेत, पत्रे खाली पडलेले आहेत. हे गोळा करायचं, एकत्रित करायचं, हे लोकांसमोरचं आव्हान असणार आहे. या आव्हानातनं तुम्हाला बाहेर यायचं आहे. या आव्हानाचा शोध घेत घेत मी कारण असं आहे की ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये असं म्हणतात. ते म्हण आहे आपली मराठीतली. ती का आहे तर ती खूप कठीण गोष्ट आहे. कठीण गोष्टीच्या शोधात तुम्ही जाऊ नका. पण आज मला खरोखर सीना नदीचं मूळ शोधायचं आहे की ज्या सीना नदीबद्दल फार 300-350 वर्षापूर्वीची वदंत आहे की औरंगजेब बादशाहचं सैन्य हत्तीसह ह्या पुरामध्ये बुडालं होतं. आता हे बघा रस्त्याची अवस्था. हे आव्हान आहे आपल्यासमोरचं. आता पुढचं चोरट्यांचं आव्हान, आरोग्यविषयक आव्हान, रस्त्यांचं आव्हान, लोकांची मानसिकता कशी सुधारायची ते आव्हान, अतिरिक्त पाऊस पडू नये याचं आव्हान. ह्या डीपीज तुम्हाला ज्या पूर्ण बुडालेल्या आहेत, वाहून आल्यात, म्हणजे आज अक्षरशः हजारोच्या संख्येनं पोल आणि डीपी पाण्यात पडलेले आहेत, त्याचं आव्हान आहे. या उखडून आलेल्या रस्त्यावरचा जो राडारोडा काढायचा आहे त्याचं आव्हान आहे. हे बघा झाडाचं किती मोठं मूळ आहे. कवेत बसणार नाही माझ्या कवेत, एवढं मोठं मूळ आहे. ते वाहून आले. समोर सीना आहे, सीनेचं आव्हान. कारण सीनेच्या पात्रात जो विस्तीर्णपणा आला आहे, पूर्वी सीना बंगालमध्ये किंवा ओडिसातनं जी ब्रह्मपुत्रा वाहते तिला रिव्हर ऑफ सॉरो किंवा दुःखाची नदी म्हणतात. आता ह्या गाळाचं आव्हान. तशी आता ही सीना दुःखाची नदी झाली आहे लोकांसाठी. म्हणजे आता हा जो सर्व्हिस रोड आहे, हे बघा, हे तार, हे आव्हान. ही पोल तुटून आलेल्या इलेक्ट्रिसिटीच्या खांबाची तार आहे, त्याचं आव्हान. हे सगळं जे आव्हान आहे, असंख्य सापाचं आव्हान. 4 जणाला साप चावला आहे आत्तापर्यंत, म्हणजे मला जेवढं कळलं आहे त्याप्रमाणे. त्यातला 1 जण तर मृत्युमुखी पडला बिचारा, बाकी 1 जण ICU मध्ये लँड झाला होता. आणि हे आव्हान. प्रत्येकाच्या घरात किती साप निघाले? 1-2 आमच्या पण घरात निघाला. किती निघाले साप? 1 निघाला. तुमच्या? आमच्या घरात 2 निघाले. तुमच्या मामा? 1. तुमच्या? नाही, तुमच्या 2 निघाले. 2. नाग होता का धामी नाही? नाग होता. तर हे आव्हान आहे आणि ह्या आव्हानाला आपल्याला पेलायचं आहे. आणि म्हणून हा जो पाऊस सुरू झाला ना पुन्हा, ते एक अतिरिक्तचं आव्हान आहे. ते लक्षात घेऊन आपण हे लक्षात घ्यायला हवं की सरकारी यंत्रणा प्रत्येक ठिकाणी पुरी पडणार नाही. या सर्व्हिस रोडवरून मी चाललोय खरा, या सर्व्हिस रोडची आजची अवस्था पण लोकांना माहिती नाही. कारण तिकडनं लोक येत आहेत, इकडनं लोक येत आहेत. असं विस्तीर्ण असं हे पात्र आहे. या पात्रानं एवढं पाणी कधी बघितलेलं नाही आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जेव्हा पूर्ण पाण्याचा निचरा होईल तेव्हा आणखी आव्हानाची त्याच्यात भर पडेल. मला महाराष्ट्राला हेच सांगायचं आहे की सरकार प्रत्येक ठिकाणी पुरं पडणार. होय, सरकार पुरं पडेल का? हां, सरकार पुढं पडणार नाही. महाराष्ट्रातले जे दानशूर लोक आहेत, ते सामाजिक संघटनेचे लोक, ज्यांना कोणाला मदत करणं शक्य आहे वैयक्तिक पातळीवरती, अशा सगळ्या लोकांनी या दुःखात या मंडळींना मदत केली पाहिजे. जशी समुद्राला भरती येते आणि आहोटीनंतर आपल्या लक्षात येतं की समुद्रानं जे जे काही आपल्या पोटात घेतलं होतं ते सगळंच्या सगळं बाहेर काढलं आहे. इथे आता बघा, हा जो गाळ दिसतो तुम्हाला, हे सगळं ह्या नदीपात्रानं बाहेर काढलं आहे. नदी स्वच्छ होऊन मध्यवर्ती वाहत निघालेली आहे. पण तिने तिच्याबरोबर जे जे काही आलं होतं ते सगळंच्या सगळं बाहेर टाकायला सुरुवात केली आहे. हे एक आव्हान असणार आहे. ही नदी पूर्वी, मला तर 2 महिन्यापूर्वीच पाणी सोडा म्हणून इथं आंदोलन झालं होतं. 2 महिन्यापूर्वी ह्या ग्रामस्थांनी आंदोलन केलं होतं की ह्या नदीत पाणी सोडा. 2 महिन्यानंतर ते म्हणतात की पाऊस थांब आता जरा. हे आव्हान असणार आहे. ह्या अनेक या सगळ्या आव्हानांचा मागोवा घेत आपल्या सीना नदीच्या मुळापर्यंत आज मी प्रवास करणार आहे. दाखवणार आहे तुम्हाला प्रत्येक गावातली परिस्थिती काय. कळायला पाहिजे की आपल्या सगळ्यांनी शेतातली माती वाहून गेली, ते एक आव्हानांची मालिकाच आहे. थांबूया आपण.